अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील आनंद मठाशी संबंधित दत्तगिरी गुरु जयराम महाराज यांच्याविरुद्ध एका महिलेने दीर्घकाळ लैंगिक शोषण झाल्याची तक्रार दिली असून त्यानंतर नोंद झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती सध्या उपलब्ध नसून त्यांचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत. तक्रारीनुसार संबंधित महिला 2014 मध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात आली. महिलेच्या आरोपानुसार 2016 पासून तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक शोषण करण्यात आले. तसेच लग्नानंतर पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडल्याचा, मठात घटस्फोटानंतर जबरदस्ती, लैंगिक अत्याचार आणि मारहाण झाल्याचाही आरोप तिने केला आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पोक्सोसह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपांची न्यायालयीन किंवा तपास यंत्रणांकडून अद्याप अंतिम पुष्टी झालेली नाही. वर्षीय पीडित महिलेने चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यावरून जयरामजी महाराज आनंदमठ यांच्याविरुद्ध चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 281/2026 कलम 64(2) FM 351(2) सहकलम 4(6) पोक्सो ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये पीडितेने दिलेल्या माहितीनुसार 2014 मध्ये पीडितेची आरोपीसोबत ओळख झाली होती. 2016 पासून ते आतापर्यंत पीडिता ही आरोपीसोबत राहत होती. त्या दरम्यान त्याने तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे शारीरिक शोषण केले असल्याची तक्रार नोंदवलेली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी तपास पथक नेमण्यात आलं असून आरोपीचा शोध चालू आहे. याशिवाय जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांशी त्यांचे संबंध असल्याचेही विविध माध्यमांतून समोर आले आहे. मात्र या छायाचित्रांवरून किंवा उपस्थितीवरून कोणत्याही प्रकारचा कायदेशीर निष्कर्ष काढता येत नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर तपासातून आणखी काही बाबी समोर येतात का, याबाबत पुढील माहिती तपासानंतरच स्पष्ट होईल.